झाल्यावर सुप्रियाताई कुठे गेले? सुप्रियाताई फोन करून मला दम द्यायच्या, अहो जयंतराव काय चाललंय काय, 3 सभा 4 सभा ठीक आहे, 6 सभा चालल्यात. एकदा तर मला वाटतं खेडला शिवसेनेचे उमेदवार होते, ते खेडला शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांना सभा आपण देऊ शकत नव्हतो. राहुरीला सभा दिलेली, तर मी म्हटलं की खेडलाही दिली पाहिजे. त्या दिवशी मला वाटतं 8 सभा साहेबांच्या झाल्या आणि 8 सभा साहेबांनी एका ओळीनं पूर्ण केल्या. त्यामुळे निवडणूक लागली की साहेबांच्या सारखं काम करणारा दुसरा महाराष्ट्रात आजपर्यंत मी माणूस बघितलेला. खरं म्हणजे आपण या सगळ्या काळामध्ये जिथं जिथं संघर्ष आला, प्रत्येक ठिकाणी जिथं उमेदवारी लढवायचे त्या ठिकाणी हा जयंत पाटील त्याच्या सगळ्या प्रदेशच्या टीमला घेऊन जाऊन पोहोचून तिथं वातावरण निर्मितीचा सतत प्रयत्न अध्यक्ष या नात्याने मी करत आलो. आपल्याला अभूतपूर्व यश आलं, काही वेळा हे झालं, पण एक मात्र सांगतो, मी कधीही माझी कुठली जयंत पाटील संघटना नाही, मित्रमंडळ माझं कुठलं नाही आहे, माझं कुठेही स्वतःचं आयडेंटिटी निर्माण करण्याचा कधी मी प्रयत्न केला नाही. म्हणजे आपण कामात शेवटी असं आहे की कुठलं फाउंडेशन मी काढलंय, जयंत पाटील फाउंडेशन, आणि वेगळं व्यासपीठ मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न केलाय. असलं पाप मी आयुष्यात कधी केलं आणि कधी कायम आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण आहोत. आपले दुसरं सेपरेशन काही नाही आहे. आणि त्यामुळं मी आता अध्यक्ष झालो. 25 वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय. साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. हे कृपा करून विसरू नका. साहेब थोडेसे कमी बोलतात, पण शांतपणे ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी बराच त्यांनी विचार केलेला असतो. त्यामुळे असाच गैरसमज करू नका की असं कसं तसं कसं. त्यामुळं बऱ्याच प्रश्नात सगळेच त्यांना भेटत असतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 10 बाजू असतात. त्या 10 बाजूंचा विचार करून निर्णय पवार साहेब घेतात, हे आपण विसरू नका. मी खरं म्हणजे या 7 वर्षात साधारणपणे माझे दिवस मोजायचा कार्यक्रम असतोच वारंवार. आताही चालू आहे, त्यावेळी चालू होता. आता सांगतो 2633 दिवस आतापर्यंत मी अध्यक्ष आहे. आणि हे पवार साहेबांनी मला दिलेली संधी आहे. मी काही माझ्यामुळे असं मी म्हणत नाही, पण मला 2 वर्षाचा टर्म असतो, 3 वर्षाचा टर्म असतो एका अध्यक्षाचा. साहेबांनी मला वारंवार ही संधी दिली. मला आठवतं मी जळगावला होतो, बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी पवार साहेबांची एक सभा होती. तिकडून येताना पवार साहेब मला गाडीत बसा म्हटले आणि गाडीत येताना मला म्हटले तू आता अध्यक्ष हो. मी म्हटलं मी काय होणार नाही. म्हटले तूच झालं पाहिजे. म्हटलं सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे, माझा प्रॉब्लेम आहे. एकदा काम करायला लागलं की माझ्या पद्धतीने मी काम करतो. तुम्ही अमुक अमुकांना विचारा, मग मला करा. माझी काही घाई नाही, गडबड नाही, काही नाही. आणि मला नाही केलं तरी मी आहेच तुमचा म्हटलं. तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोयस, कोल्हापूर जवळ आलेलं, जास्त बोलतोयस, मी सांगतोय तुलाच व्हायचंय. मी सगळ्यांना विचारून घेतलंय, सगळ्यांची मान्यता आहे. त्यामुळं मला साहेबांनी संधी दिली. इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. खरं म्हणजे आता मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे. बरेच वर्ष झाले माझी, त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं. मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे. हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका. पक्षासाठी काम करत असताना माझ्या विरोधी बऱ्याच कारवाया झाल्या, चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं, पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही. प्रसार माध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. आणि त्यांनी एक दिलेली बातमी असते, त्यानंतर त्या 24 तासात आणखी 4 बातम्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात.
त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट मी कधी झालो नाही. माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही, दबाव सहन करून, पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं. मी माझे सगळे सहकारी केले, पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं. साहेबांनी माझा विश्वास ठेवला. मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं, आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे, पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते. या सगळ्यात शेवटी 7 वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं, 7 वर्ष झाली, एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हा आहे पक्ष संघटना बळकट व्हावी. दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो, तर 10 आमदार असणारा पक्ष आपला का मोठा होऊ शकत नाही? हा प्रश्न सतत सर्वांनी मनात कायम ठेवा. मी खरं म्हणजे या 7 वर्षात ज्यांनी साथ दिली, आदिती नलवडे आहे, कुठे आहे आदिती नलवडे? काय या पुढे नीरज मंकाल एक आहे, तो मागे बसून आपलं कॉम्प्युटरचं सेक्शन बघत असतो. रवींद्र पवार साहेब इथं सचिव सरचिटणीस आहेत. आपल्याला सोडून गेलेले शिवाजीराव गर्जे बराच काळ होते माझ्याबरोबर. संजय बोरगे बराच काळ माझ्याबरोबर होते. आम्ही काम करतो, हे सगळे आपले प्रमुख आहेत. पण खाली काम करणारे एक मंगलेश म्हणून आपला शिपाई म्हणून काम करतो. पेडणेकर एक आहे, गणेश आहे, जीवन आहे, प्रभाकर आहे, नयन आहे. तो राजेश गांगण बिचारा आपल्यात आज नाही आहे, त्याचं निधन झालं. पण तो तर निवडणूक आयोगाकडे जायचा आपल्या सगळ्यांच्या वतीने. कमी शिकलेला पण अतिशय निष्ठेनं काम करणारा होता. दर्शन आहे, बालाजी आहे, जयश्री खरात आहे, प्रणय बोडके आहे, वारंग मामा आहेत. असे असंख्य लोक आहेत की जे पक्ष कार्यालयामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात. बऱ्याच वेळेला आपण गेलो, गर्दी झाली, आपण त्यांच्यावर खेकसतो. ते सगळं सहन करून ते बिचारे काम करतात. आणि म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्यांचंच योगदान, मला जे यश मिळालं आणि मला जे अपयश मिळालं, सगळेच यश नाहीये, या सगळ्यात आपल्या सगळ्यांचं आणि त्या आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं खऱ्या पद्धतीनं योगदान आहे. शेवटी माझी साहेबांना एवढीच विनंती आहे की नवा अध्यक्ष जो कोणी असेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकदीने उभा राहायचं. नव्या अध्यक्षाला समर्थन देताना आम्ही सगळेच आहोत, पण नवा अध्यक्ष, नवा चेहरा, नवी टीम महाराष्ट्रात तयार करण्याचं काम करण्याची नवी एक प्रयत्न आज मला खात्री आहे की नवा अध्यक्ष जो निवडला जाईल आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने त्याचं होईल. जे कोणी नवीन अध्यक्ष होतील त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक आव्हानं आहेत. मी एवढंच सांगतो की हा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे. खाटक्या लोकांना देखील शरद पवारांच्या बद्दल आजही आकर्षण आहे. आणि शेतकरी आणि कष्टकरी माणसं आपलं प्रतिनिधित्व हाच पक्ष करेल याचा विश्वास महाराष्ट्रभर ठेवतात. सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी मगाशी या सगळ्यांची नावं का घेतली, ही सामान्य घरातून आलेली मोठी आहे. नेत्यांची, आमदारांची, खासदारांची, पुढाऱ्यांची पोरं ही मोठी होतात, त्यांच्या बाजूनं वलय राहतं, कालांतरानं त्यांचं शाही निघून गेलं की पुन्हा पंक्चर होतं. हे स्वकष्टातनं शून्यातनं पुढे आलेली कार्यकर्ते हेरण्याचं काम हे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळात झालं. आपला पक्ष सर्वसमावेशक आहे. एक सांगतो की ओबीसी घटक हा आपल्या पक्षाशी सामर्थ्यानं जोडण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये
वेगवेगळ्या जातीय संघटना असतात, त्यात सहभागी व्हायचं जरा कमी करा आणि आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे घ्या. आणि आपल्याला ओबीसी समाजात गेले पाहिजे, अल्पसंख्याकांचा विश्वास अधिक संपादित केला पाहिजे, दलित समाजाच्या, मागासवर्गीय समाजातल्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे. हे पोचण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल. फार कडतर वेळ आहे, पण यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या थरापर्यंत जाण्यासाठी समोरच्या बाजूने प्रचंड पैसे खर्च होतात, पण इथं आपली सगळ्यांचं भांडवल आहे ते शरद पवार साहेबांच्या बद्दलची निष्ठा. त्यामुळे घेऊन तुम्ही कामाला जर लागला तर मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणाने आपण यशस्वी होऊ. खरं म्हणजे निलेश लंकेने एक चांगली मोहीम घेतलेली आहे. ते लंके ते किल्ले सर करायची. त्यांनी एका किल्ल्यावर मी गेलो, कारण सपाट किल्ला होता, तर दुसरा किल्ला शिवनेरीवर होता. मी जरा पाऊस येत होता म्हणून ते कारण आहे ना, मी सांगितलं मी गेलो नाही. मग तिसरा किल्ला तिकडे होता नाशिक जिल्ह्यात, रामशेज किल्ला. तिकडं खाली गेल्यावर सांगायचे औरंगजेबाला 7 वर्ष साहेब किल्ला घेता आला नाही. औरंगजेबाला हे शिल्लक बगरेसर पण होते, शिल्ला घेऊ शकला नाही. आता औरंगजेबाने 7 वर्ष किल्ला घेऊ शकला नाही. आम्ही लागलो वर चढायला, रस्ताच नाही वर जायला, तरी थोडं रेलिंग आहे. आम्ही गेलो, पोचलो. वरनं मी आठ घातली यांना, म्हटलं पाय घसरला तर 6 महिने जातील माझे. मी तरत उतरलो. खाली आल्यावर मला कळलं की औरंगजेबानी हा 6-7 वर्ष किल्ला का घेता आला नाही त्याला, ते खाली आल्यावर मला कळलं. चढायला अवघड आणि उतरायला अवघड. ती गड स्वच्छतेची मोहीम, संवर्धनाची मोहीम निलेश लंके अतिशय प्रभावीपणाने महाराष्ट्रात करतात. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांच्यात एवढा चार्ज आहे, एकदा सुरू केलं की असंख्य महाराष्ट्रातनं कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाला येतात. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष असताना साहेब अध्यक्ष आहेतच, पण कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहेत. कुठे गेले सुप्रियाताई? भाषण माझं ऐकत नाहीत आज, काय भानगड आहे. कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहेत. त्यामुळे आमच्या ज्या चुका झाल्या असतील, आमचे जे आता येतील मामा या, आमच्या ज्या चुका झाल्या असतील काम करताना, त्या कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताईंनी सांभाळल्या, बऱ्याच गोष्टी झाकून नेल्या आणि सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सुप्रियाताई कायम महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत राहिल्या. लोकसभेची आपल्या 8 जणांची अतिशय उत्तम कामगिरी आहे. त्यामुळं 8 खासदार, मला विचारलं तुमचं आता काय 10च आमदार आहेत. अरे म्हटलं ते वर आहेत ना 8 खासदार, ते अजून खाली यायच्यात, ते आल्यावर कळेल म्हटलं महाराष्ट्र कसा उभा राहतो ते. आणि त्यामुळं मी शेवटची 4 वाक्य सांगतो. हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. नवीन नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे. मी मुख्य सेनापती होतो. सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझं व्हायचंय. मी जातो आहे पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे. आजही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे. नाव असेल किंवा नसेल, पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. साहेब अध्यक्ष तुम्ही